श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 8 ऑगस्ट. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्ये पाळायलाच लागतात. नेहमी राम करता ही भावना जागृत ठेवा. शोक, चिंता, भीती, आशा, तृष्णा या सर्व राम करता म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत, त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते. ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तो न सोडता तो एक राम म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी. काही न करणारा हा खरा अडाणी होय. वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने प्रेमाविषयीचे आणि विषयाविषयीचे प्रेम नष्ट होईल. खरोखर थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे. तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील. दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम हळूहळू कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन साधनाकडेच असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल तर त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे. नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या. बोधवचन. अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 8 ऑगस्ट. विनायक चतुर्थी, दुर्वा गणपती व्रत, नाग चतुर्थी उपवास, बृहस्पती पूजन म्हणजे श्रावणी गुरुवार. श्रावण शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी, दुर्वा गणपती व्रत करतात. गणेशाची दुर्वानी पूजा करून उपवास करतात. चांद्रमासातील शुद्ध पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. श्री गणेशाचे पूजन, उपवास व नामस्मरण करावे. बृहस्पती पूजन. श्रावणातील दर गुरुवारी बृहस्पती पूजन सांगितले आहे. ज्योतीचा जो कागद मिळतो तो भिंतीवर लावून गुरुवारी बृहस्पतीचे पूजन करावे. घंटाळी मंदिरामध्ये दर चतुर्थीला सामूहिक गणेश स्तोत्र व अथर्वशीर्षाचे पठण होत असते. वेळ सकाळी 10:30 ते 12:30. आपणही यात सहभागी होऊ शकता. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.